त्याचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंत श्रीचरण श्रीगुरूचे ते नमस्कार होणे आता संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास सकळ जे हा गोपाळ कृपा करी. आमचे टाळकरी जे आहे त्याला हास्याचा फवारा निर्माण झाला. त्याचं कारण तुम्हाला काही समजलं नसेल अगोदर, त्याचं कारण वेगळं आहे. पहिल्यांदा ते कारण स्पष्ट करून मग पुढे जातं. ते कारण असं आहे, तुमच्या महाराज असो शास्त्रीचं असो सर्वांना ज्ञात आहे, कारण माझं नाव प्रकाश आहे आणि माझा शत्रू अंधार आहे. त्यामुळं असं कुठलंच कीर्तन नसतं रात्रीच्या वेळेला सुद्धा की 1 मिनिट किंवा नाही केल्याशिवाय. लोक मला सांगतात असं केलीच नाही 8 दिवस तुम्ही आणि त्या दिवशीच केली बघ. तसं पण हे मोठी गंमत आहे की प्रकाशाच्या पुढे अंधार येण्याचा प्रयत्न करतो, पण त्या अंधाराला बाजूला घालवण्याचं काम हे प्रकाशाचंच असतं, हेही तितकंच खरं आहे. कधी कधी विचार करत नाही हा सूर्याचाही प्रकाश आहे, आता आपण अंधाराचं साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला काही जमणार चला पुढे. म्हणून उभं राहिल्याबरोबर पहिल्या वेळेस लाईन गेली 1 मिनिट अर्धा मिनिट, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता प्रकाश मारामुळे गेली नाही. आता पुढे जाऊन संताचे काही हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा तेच माझे हित करीते सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. आदरणीय युग प्रवर्तक स्वामी विवेकानंद यांच्या 162व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने जयंतीच्या निमित्ताने आपला यज्ञ या ठिकाणी सुरू आहे. हा अन्नदानाचा यज्ञ आहे, ज्ञानदानाचा यज्ञ आहे. तसं आपल्या आश्रमाचं हे आगळं वेगळंच आहे. काय वेगळं आहे, तसं दररोज अन्नदानाचा यज्ञ सुरूच असतो. दररोज किमान 10,000 लोकांच्या आत इथे अन्नदान असतं. किमान 10,000 नक्की असतात विद्यार्थी वगैरे सर्व सकाळी आणि संध्याकाळी. इथे अन्नदानाचा यज्ञ आहे, हा यज्ञ सुरूच आहे. इथे ज्ञानदानाचा यज्ञ आहे. आणि आमचा हा जो सोहळा आहे हा ज्यांच्या कल्पकतेतून उभा राहिला, अगोदर आश्रम आणि मग आश्रमातून हा सोहळा, तर हा सोहळा जो आहे या वर्षीचा सोहळा काही अपूर्व असा सोहळा. याचं कारण थोडं वेगळं आहे. नेहमीचे सोहळे वेगळे आणि हा सोहळा थोडा वेगळा. काय वेगळेपणा याच्यामध्ये आहे, तसं नामसप्ताह म्हटला की त्याचा एक रौप्य महोत्सव, एक सुवर्ण महोत्सव, तिसरा अमृत महोत्सव आणि चौथा शतक महोत्सव म्हणजे शताब्दी महोत्सव 4. तसं या क्षेत्रात काम करताना काही तपाची साधनं असतात. तसं येथे आता पंचम तपपूर्ती सोहळा हा यावर्षी संपन्न होतो. पंचम तपपूर्ती सोहळा, पंचम तपपूर्ती सोहळा म्हणजे त्या स्थानावरचा म्हणतात स्वामी विवेकानंदांची 162वी जयंती आणि आपल्या आश्रमातील हा पंचम तपपूर्ती सोहळा. याचा अर्थ असा आहे, तपाच्या बाबतीत आपलं असं आहे की 12 वर्ष झाले की एक तप. आता पंचम तपपूर्ती सोहळा म्हणजे 12 पंच 60, हे 60वं वर्ष आहे. 60व्या वर्षातला हा तपपूर्ती सोहळा आहे. आदरणीय पूज्य महाराज श्रेणी, कारण ते अलौकिक जीवन, त्या अलौकिक जीवनातून एक असामान्य जीवनातून छोट्याशा गावात ते अवतीर्ण झाले. आणि या छोट्या गावातच अगदी लहान वयात, अतिशय लहान वयात असं खेळता म्हणजे मोठं झाल्यानंतर खेळतात, असं रांगता पासूनच त्यांच्या त्या दिव्य
संरक्षण हे परिवाराच्या दृष्टीपथात येतो, दृष्टोत्पत्तीच येतो किंवा काही आगळं वेगळं दिसतं. कारण मुलगा ज्यावेळेस रांगतोय, म्हणतात ना काय ते वाक्य आहे, बाळाचे पाय तेव्हापासूनच लक्षात यायला. आणि मग लहान वयात, अति लहान वयात कुठेतरी 4 मित्र जमा करायचे आहेत, एक मंदिर उभं करायचं आहे, काहीतरी काम करायचं आहे, असं या पद्धतीचं एक धार्मिक प्रवृत्तीचं, एक जगतामधील समतेचा संदेश देणारं असं कार्य तत्काळ. आणि मग काय, प्राथमिक शाळेत शिकता शिकता त्याला थांबवले आणि हळूवार एक कार्याची रचना त्यांच्या डोक्यात वेगळी अशा प्रकारची निर्माण झाली. आणि त्या गावातून या निर्जन स्थानावर, हे स्थान अतिशय निर्जन, आमच्या मेहकरवरून निघालं की बरेच ठिकाणं असं होते, चिखलीकडे जाताना भीतीदायक असे ठिकाणं होते. तिकडे निघले की ते एकलारा फाटा, कोणारा फाटा असो, एकलारा असो, आमखेड असो, माळखेड असो, पुढे लवळ्यापर्यंत लवळ्यावर पुन्हा मग अडचणीत. हा एक निर्जन असा भाग. पण या निर्जन भागाला एक वेगळी दिशा दिली. त्यामुळे आश्रम हा उभा राहिला. या आश्रमामध्ये अनेक उपक्रम पूज्य महाराष्ट्रांनी प्रारंभ केला. त्यामध्ये एक संस्कारिक सुशिक्षित झाले पाहिजे. आता सुशिक्षित शब्द आहे, पण मला वाटतं त्याला फक्त शिक्षित शब्द आहे, शिक्षित असं स्थिती आहे, पण संस्कारिक सुशिक्षित जे आहे हे निर्माण झाले पाहिजे, म्हणून येथे त्याचा प्रारंभ केला. आणि एक विद्येचं दालन उभं राहिलं. आणि या विद्येच्या दालनाबरोबरच एक लोकांची धर्माकडची प्रवृत्ती बाजूला जाऊन ते धर्माकडे खेचल्या गेले पाहिजेत. ते एक सात्विकता त्यांच्या मनात निर्माण झाले पाहिजेत. म्हणून खाली मंदिरं, महादेव मंदिर असेल, सर्व अशा प्रकारे चांगल्या पद्धत निर्माण करून एक विज्ञान आणि अध्यात्म याची जोड या स्थानावर अशा प्रकारे झाला होता. काही ठिकाणी फक्त विज्ञानाची गंगा वाहताना दिसते, पण अध्यात्म मागे पडतोय. काही ठिकाणी अध्यात्म दिसतोय, पण विज्ञान मागे पडतंय. पण जगत चालक ब्रह्मांड नायक प्रभू भगवान श्रीकृष्ण जे आहे त्या भगवंतांनी विज्ञान आणि अध्यात्म याची जोड ठेवली. आणि ती दिशा आदरणीय पूज्य महाराष्ट्राने आपल्या जीवनात अशा प्रकारची उतरवली आणि समाजाच्या पुढे ठेवली. एवढंच नव्हे तर शेतकऱ्यांना मार्गदर्शन त्याच्यापेक्षा पलीकडे. कारण महाराष्ट्राचं जीवनच काही वेगळे. तर एका वाक्यात म्हणायचं म्हणजे, जे का रंजने गांजरे त्याची म्हणे जो पुरे तुझी साधू खावा देव तेथेची झालावा. जे का रंजने गांजरे त्याची म्हणे जो, कुठलाही दुःखीत असेल तो महाराजांकडे आला की तो सुखी झाला असं समजा. महाराजांच्या चेहऱ्यावरचा भावच काही वेगळा होता. त्यांच्या चेहऱ्यावर जे द्वंद्व अशा प्रकारचे उमटायचे आहे, भक्तीचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर जाणवायचं. हे म्हणजे कधी केली, काय केली, कशी झाली, हे पूर्वजन्माचं म्हणतो ना. मागे जे जन्म घेतले त्याचं सार्थक आता झालं, हा त्याचा घेतले जन्म मागे सार्थक त्याचे झाले. हो कधी कधी म्हणतो हा माणूस थोडा हुशार कसं झाला, हे कसं झालं. अरे बाबा त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी वेगळी आहे. त्या पार्श्वभूमीचा त्यावेळी असा जास्त वाहपूर करणार नाही, पण त्याच्या पाठीमागचा काही भाग होता, म्हणून ते या स्थितीत अशा प्रकारचं होतं. आणि मग दुःखिताचं सुद्धा दुःख हरण करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्याचं सर्व अनेक उपक्रम, अंध आहे, पांगुळ आहे, त्याचाही विचार केला गेला, बहिरे आहे त्यांचा विचार केला गेला. म्हणजे सर्वांचा, सामान्य माणसाचा विचार, दीनदलिताचा विचार, रंजिताचा, दुःखिताचा विचार, हा सर्वांचा विचार, अशिक्षितांचा विचार, अज्ञ शेतीच्या संदर्भात मार्गदर्शन व्हावं अशांचा विचार, या सर्वांचा विचार करून हा आश्रम उभारला. आणि त्याची वाटचाल जी आहे अतिशय सुसाट वेगाने सुरू आहे. केवळ स्वरूप लाभी त्याचा वेगवेगळे डोंगर आपलं
मोगर आपल्याला म्हणून अतिशय छोटं रोपटं लावलं. मगाशी मी सहज आमचे आदरणीय दुधे साहेब तिथे बसलेले होते, पत्रकार होते ना पुण्यामध्ये. बोलताना सांगितलं की 4 माणसामध्ये हा उत्सव सुरू झाला आणि आता हा उत्सव जो आहे हा 2 लाखावर पोहोचला. ही ताकद जी आहे ही त्यागाची ताकद आहे, ही कार्याची ताकद आहे, ही सेवेची ताकद आहे. सेवेने काय होऊ शकतं हा त्याचा फक्त सेवा. म्हणून सेवेच्या बळावर एवढा आश्रम उभा राहिला. पण पूज्य महाराष्ट्री जे आहे हे वैकुंठाला अशा प्रकारे, पण तदनंतर सुद्धा त्यांच्या आशीर्वादाने आदरणीय आमच्या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय मालपाडे साहेब यांच्या यथायोग्य मार्गदर्शनात आणि आमचे आदरणीय अशोकराव भाऊ यांच्या कुशल मार्गदर्शनातून एक कुशल कार्यक्षमतेतून आजही हे कार्य सुसाट वेगाने सुरू आहे. याचा आम्हाला सार्थ स्वाभिमान. विठाला विठाला. आणि आश्रमासोबत मी जेव्हा जोडल्या गेलो ना तेव्हा एक वेगळा आनंद जीवनात निर्माण झाला. आमचे आदरणीय हरिभक्त बाहेर एक विद्वत वर्य निवृत्तीनाथ देवळा शास्त्री महाराज आणि आदरणीय आमचे गुरुबंधू एक विद्वत वर्य आमचे विष्णू महाराज शास्त्री, या दोघांच्या माध्यमातून आमचा या आश्रमाशी संबंध आला. 40 वर्षाचा काळ नक्कीच संपला. तेव्हापासून संबंध आला आणि तो संबंध अतूट कायम झाला. संबंध येत असतात पण संबंध तुटत असतात. पण घडो त्यांचा संघ न भावा वियोग जन्मोजन्म. एका जनाधारी घडो त्यांचा संघ न भावा वियोग जन्मोजन्म. म्हणून आश्रमाचा आणि महाराष्ट्रांचा जो संबंध आला या जोडीच्या माध्यमातून तो अव्याहतपणे महाराष्ट्री असताना महाराष्ट्री वैकुंठाला गेल्यानंतर सुद्धा तो संबंध कायम आहे. ही एक विशेषता अशा प्रकारची आणि म्हणून येथे येण्याचा हा योग आणि अभंग जो आहे तो जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. तुकोबारायांनी या अभंगातून उपदेश केलेला आहे. विठ्ठला विठ्ठला. जरा शास्त्रीची जरा गंमत वाटेल. मी एका वाक्यात तुम्हाला सांगितलं हा अभंग संतपर आहे आणि दुसऱ्या वाक्यात तुम्हाला सांगितलं या अभंगातून उपदेश केले. जरा संशयता निर्माण होणं विद्वान माणसाच्या मनात हे स्वाभाविक आहे. जो विचार करणार आहे त्याच्या मनात आहे. जो नाही विचार करणार त्याचं काल काय सांगितलं आज का भाव वेगळा. त्याचं कारण कसं आहे की संत हे उपदेशक आहे. काही उपदेश त्यांच्या वाणीतून आहे आणि काही उपदेश कृतीतून आहे. कृतीतला उपदेश सुद्धा वाणीतून येतोय पण वाणीतला जो आहे तो थोडा वेगळा भाग पडतो. असा भाग वेगळा पडतोय. आता उघडे डोळे जरी अद्याप लागले मातेची आकुळे दगडाला पुढे मनुष्याचा निध साधे नदी साधे सिद्ध करुणे प्रबोध संतपाल उतरणे आल्यानो संसार जाणे पंढरपुरा दिनाचा सोयरा बहुत जन्मांती जन्मा सेंद्रा देव तू सोयरा खरी. आता हे वाणीच्या माध्यमातून केलेला उपदेश. हा उपदेश जो आहे हा कृतीच्या माध्यमातून केलेला उपदेश. कारण संत जे आहे हे कृतीशील आहे. त्यांच्या कृतीत काही ज्या बाबी आहेत त्या उतरवून ते प्रत्यक्ष त्या पद्धतीने समाजाला पुढे ठेवतात. हा कृतीतला उपदेश आहे. कृतीतला उपदेश म्हणजे कसं वाटतं संत जे आहे ते सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या कृतीतून पुढे आणतात. म्हणणार आपण क्रिया ज्या असतात त्या जगात संत क्रिया करून दाखवतात हा त्याचा अर्थ. ते म्हणणार आहे का तैसे संत जगी क्रिया करणे दावे तैसे संत जगी क्रिया करणे दावे ते संत जे आहे ते क्रियेने स्वतःच्या अंगात ते उतरवतात आणि ते मग जगाला दाखवतात. असं काही त्यांना गरज नाही. सेवी तो
म्हटलं माझी कमी जास्त नको व्हायला माझं काय अभ्यास कमी करता आज जे कीर्तनकार येणार आहे ते अभ्यासू कीर्तनकार येणार आहे हे सुद्धा आपण तुम्हाला सांगतोय. आता 3 ते 5 कीर्तन आहे. आता एक 2 ते 3 एक व्याख्यान आहे. अतिशय तज्ञ आहे, अतिशय हुशार. त्यांचं आता 3 ते 4 2 ते 3 व्याख्यान आणि 3 ते 5 ज्यांचं कीर्तन आहे. कशाकडे सांगतो माहिती का, आपली संख्या आणखी वाढत जावी हा त्याचा अर्थ आहे. वाढत जावी म्हणजे त्या महाराजांचा जो हेतू आहे अनेकांच्या कानावर संत विचार पडावेत, संतांचे शब्द अनेकांच्या कानावर जाणावेत, म्हणजे त्यांचं अंतःकरण जे आहे त्यांची जी वाटचाल आहे जीवनातली ती योग्य दिशेने होऊ शकते. हा पूज्य महाराजांचा उद्देश होता. म्हणून आमच्या वक्त्यांच्या संदर्भात आता 3 ते 5 जे कीर्तनकार येणार आहे त्यांचा जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा मुखोद्गत अतिशय तयार. काकडे महाराज आणि नंतर 8 ते 10चं कीर्तन जे आहे त्यांचं ग्रंथराज ज्ञानेश्वरी हे मुखोद्गत. तसं ते अतिशय विद्वान आहे. तुकोबारायांचं गाथा असेल, ज्ञानेश्वरी असेल, कारण आमची जी आई आहे अर्थात आमची जी संस्था आहे वारकरी शिक्षण संस्थेचे ते विश्वस्त आहे, एक उच्च शिक्षित आहे, मोठ्या पदावर होते. ते नोकरी सोडून एक ब्रह्मचर्य व्रत धारण करून आज आळंदी क्षेत्रामध्ये ते सेवा करतात. पण आता येणारे दोन्ही कीर्तनकार हे विद्वान. या निमित्ताने ते तर सांगितले गेलं ते का कमी झालं. विठ्ठल पैसे संत जगी क्रिया करून दावी क्रियेने जगाच्या पुढे ठेवतात अर्भकाचे साठी पंते आती धरले किंवा बाळकाचे झाली माता जारुणी पौल घाली पैसे संत जगी क्रिया करून दावी ते. समजा आपले प्राध्यापक आहेत, गुरुजी आहे, गुरुजी म्हणून आपण गुरुजीला क कढईचा ग गणपतीचा ग हे म्हणायचं काही कारण नाही. म्हणायचं कारण म्हणजे लिहायला सुरुवात केली कुणासाठी केलं, जो विद्यार्थी पुढे बसलेला आहे त्याला कळावं म्हणून ते लिहायला सुरुवात करतात. त्यांना काही गरज नाही तसं. तसं जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनात, संत सम्राट नारोबारायांच्या जीवनात, संतांच्या जीवनात जर आपण विचार केला तर बाकी काही गरज नाही. पण ते कृतीतून समाजाच्या पुढे ठेवतात. म्हणून या ठिकाणी सुद्धा तुकोबारायांनी एक आदर्श समाजापुढे ठेवला. कोणता आदर्श की तो समाजाने अंगीकारावा यासाठी आदर्श पुढे ठेवला. तो असा किंवा आमची जी रचना आहे कार्यरचना ती अशी आहे की आम्ही संतावरती विश्वास ठेवला आहे आणि संतावरती जो विश्वास ठेवला आम्ही हे पहिल्या चरणात आपल्या पुढे संताची म्हणजे कृतीतून सांगितलं. माझा विश्वास संतांच्या ठिकाणी आहे. शास्त्रीजी मला असं वाटतं की याच्यामध्ये पण गंमत आहे. आपण चिंतन करताना काम सहज शास्त्रीजी जो बसलो हा भाग घ्यायचा का तो घ्यायचा का मग त्यातून हा भाग पुढे आला की हा भाग मिळाला. मग त्यातून चिंतनातून अशा काही गोष्टी पुढे आल्या. रात्रीच्या कालखंडात 4 गोष्टी पुढे आल्या.
4 4 किती एकंदरीत शास्त्रीजी 8 गोष्टी डोळ्या पुढे आल्या या भागातून चिंतन करताना. 4 अशा बाबी सापडल्या की ते संतांनी काय केलंय त्या संदर्भातल्या 4 गोष्टी सापडल्या. आणि त्याच्यानंतर देवानी हे केलंय संतांनी आणि नंतर संतांनी असं केल्यानंतर संतांनी त्याचा काय उपयोग करून दिला 4 बाबीचा हे त्यात सांगितलं. तर पहिलं आणि चौथं चरण कृतीचं सांगितलं आणि दुसरं आणि चौथं चरण दुसरं आणि तिसरं चरण हे त्याच्या फलश्रुतीचं सांगितलं. कसं काय सापडलं पहिलं आणि चौथं त्यामध्ये 4 भाग. एक विश्वास ठेवला 1 भाग. मी त्यांचं दासत्व केलं 2 भाग. मी त्यांचं सेवक करणार आहे 3रा भाग. वचन मी त्यांचं मोडणार नाही हा 4था भाग. मग त्याची परिणिती काय त्याची फलश्रुती काय ते माझं हित करणार आहे 1 दुसऱ्या चरणात. ते त्याच्यामुळे गोपाळ माझ्यावर कृपा करणार आहे 2. ते मला कडेपर्यंत नेणार आहे पर्यंत. कधी कधी गंमत होते आम्ही पाहतो बऱ्याच ठिकाणी तुमच्यात नाही तसं पण कधी कधी गेलो कीर्तनाला भागलिया मज वाहतील कढी नाही कढी नाही तर कधी कधी कोणी जर म्हणत असेल तर ताबडतोब तर बदल करा. कारण कढीचा आणि कडेचा अर्थामध्ये फार तफावत आहे. कडे म्हणजे पलीकडच्या स्थानावर पलीकडच्या कडेवर. हो आम्हाला त्या कडेवर यायचं आहे पलीकडच्या कडेवर यायचं आहे आम्हाला तिथे घेऊन जा म्हणजे पलीकडच्या कडेवर. पहिलं झालं हित, दुसरं झालं देवाची कृपा, तिसरं झालं कडे अडचणी आल्या तर कडे आणि चौथं झालं त्यांच्यामुळे सर्व सुख. असा एक माझा त्यातला निष्कर्ष आहे असं भाग आहे. संताचे पायी हा माझा विश्वास. एवढं डोक्यात बसलं तरी चिकार झाला हे आपण चिंतन करताना. संताचे पायी हा माझा विश्वास म्हणजे माझा विश्वास आहे. यातली पुन्हा एक गंमत आहे. यातल्या गंमतीचा भाग असा आहे पहिल्या चरणात माझे, दुसऱ्या चरणात संताचे पायी हा माझा. पहिल्या चरणात माझा शब्द आहे, दुसऱ्या चरणात माझे शब्द आहे त्याची माझे. हे यातलं चिंतन मोठं आहे. पण तुकोबारांचं या पहिल्या चरणातून जो शब्द प्रयोग तुकोबारांनी केला की समाजाला हे लक्षात यावं हा एक आदर्श समाजाने घ्यावा आणि समाजाने या विचारावर स्थिर व्हावं या रस्त्यावर आरूढ व्हावं हा तुकोबारांच्या सांगण्याचा हेतू आहे. मी असं केलंय. माझा विश्वास संतावर आहे. पण गंमत ही आहे त्याला विश्वास ठेवायचं काय कारण आहे याचा हे ते एकच आहे. संत सुद्धा संत आणि देव एकच आहे पण हे कृतीतून याच्यामुळे सांगतात. संतांनी प्रत्येक जी भाव आहे ही कृतीतून दाखवलेली आहे. माझे म्हणीची आवडी पंढरपुरा दे ना गुढे. पंढरपुरा गुढी नेहमी पायी गेले. ज्ञानोबा आहे आज 700 वर्ष होऊन गेले. 750 वर्ष संपले. ज्ञानोबा अजून सुद्धा पंढरीच्या वारीला जातात. तुकोबाराय पंढरीच्या वारीला जातात म्हणजे तेव्हाही गेले आजही जातात. म्हणजे ही कृती समाजाच्या पुढे ठेवली हा त्याचा अर्थ आहे प्रत्येक गोष्ट. आणि अशा वेळेला याच्यामध्ये जर आपण विचार केला तर ते असं म्हणतात की माझा त्यांच्यावर काय विश्वास आहे. विश्वास जो शब्द आहे हा गमतीचा आहे. अशी मी खात्री करून घेतली तुमचं बोलताना विश्वास जो आहे जर संस्कृतचं अध्ययन केलं जर शास्त्राचं अध्ययन केलं 2 गोष्टी आपल्या लक्षात येतात. 2 गोष्ट लक्षात येते विश्वास आणि श्रद्धा ही एकच आहे. एकच अशा प्रकारच्या एका नाण्याच्या 2 बाजू म्हणण्यापेक्षा सुद्धा याचं एकीकरण आहे. कसं एकीकरण आहे. विश्वास जो शब्द आहे हा पुल्लिंगी आहे आणि श्रद्धा जो शब्द आहे हा स्त्रीलिंगी आहे. शंकर भवानी असं त्याचे प्रमाण सुद्धा आहे. उपनिषदात त्याचे प्रमाण सापडतील आपल्याला. शंकर आणि भवानी एकच आहे. सांगतो आपण भगवान शंकर औरधर आणि नटेश्वर हे जे एकता त्यांच्या स्वरूपात आहे दोघांच्या. तसं विश्वास आणि श्रद्धा या दोन्हीमध्ये पूर्ण एकता आहे.
वेगळेपणात नाही. एक शब्द पुल्लिंगी आहे, एक शब्द स्त्रीलिंगी आहे. श्रद्धा. पुन्हा संतावर माझी काय आहे? श्रद्धा आहे. विश्वास म्हणजे श्रद्धा आहे. श्रद्धा ही अतिशय महत्वाची आहे. विश्वास आणि श्रद्धा एकच आहे. पण विश्वासाच्या बाबतीत सुद्धा जर आपण विचार केला तर प्रत्येक माणूस जो आहे हा विश्वासाने चालतो. जर कोणचे दोघं असतील तर त्याच्यामध्ये काय लागतो? विश्वास. पती पत्नी असेल तरी विश्वास. तसं एखाद्या वेळेला आपण नाही का पत्नीने जेवण आणलं ठीक आहे म्हणून त्याचा विचार नाही करत. आणलं म्हणजे घेतलं. कधी कधी तिकडनं आलं काय खाण्यासाठी हातावर देताना सुद्धा असं पाहत सुद्धा नाही का की त्याचा पत्नीने सांगितलेल्या शब्दावर काय आहे? विश्वास आहे. लगेच खायला सुरुवात करतो. पती पत्नीचं तर ठीकच आहे पण सर्व दूरवर विश्वासाचं जाळं आहे. सर्व दूरवर. काही माणसं जनावर सुद्धा विश्वास ठेवतात. काही माणसं चेतनावर विश्वास ठेवतात. चेतन आणि जड याच्यामध्ये आपण विचार केला विश्वासाचा तर प्रत्येक गोष्ट विश्वासाची होत नाही. समजा आपण आता चालू रस्ते असा प्रवास सुरू आहे. असं चालता चालता एक गंमत आहे. असा एक पाऊल पुढे टाकताना आपण पुढे पाहतोय, डोळ्याने पाहतोय जागा चांगली आहे. डोळ्याने ठरवलं जागा चांगली आहे. डोळ्यावर काय ठेवला? विश्वास. जागा चांगली आहे. अंतःकरणाने त्याच्यावर भर दिला. अंतःकरणावर विश्वास ठेवला. बरोबर आहे. पण हे होत असताना आता जागा चांगली आहे, पाय ठेवू शकतो. आता कोणावर विश्वास ठेवणं आवश्यक आहे? जागा अशी आहे व्यवस्थित आहे पण तरी सुद्धा आपण तिथे पाय ठेवू शकतो का? हा पायावर विश्वास ठेवावा लागेल. नाही जमतं मग लगेच पाय आपण पुढे ठेवला म्हणजे पायावर विश्वास ठेवला, डोळ्यावर विश्वास ठेवला. असं प्रत्येक गोष्टी जी आहे ह्या विश्वासावर अवलंबून आहे. समजा आपण आता घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यानंतर एक दगड मातीचं आपलं घर आहे. आता पहिले घराचं नव्हतं, दगड मातीचं घर आहे. आणि दगड मातीचं घर आहे. माणूस जेवण केलं, झोपला. कशावर विश्वास ठेवला माहिती मग त्यांनी? त्या भिंतीवर विश्वास ठेवला, त्या दगडावर विश्वास ठेवला, ज्याला विश्वास ठेवला त्याची खात्री पटली ही आपल्या अंगावर पडू शकत नाही म्हणून त्याने तिथे विश्रांती घेतली. म्हणजे जडावर विश्वास ठेवला. आणि चेतनाची गंमत अशी आहे काहींचा विश्वास जडावर आहे, काहींचा विश्वास चेतनावर आहे. पण चेतनावर विश्वास ठेवताना सुद्धा काही गोष्टी अशा आहेत. आपण एका जनावराच्या जवळ गेलो. एक बैल आहे. असा एक अचानक माणूस असाय तो जाणार नाही म्हणून तो मला काय करेल? मारेल. तुम्हाला मारेल. कारण त्याचा तो मारतो की नाही याचा त्याच्यावर विश्वास नाही. तो मारू शकतो, विश्वास नाही. पण ज्या बैलाची नेहमीची खात्री आहे आपलाच बैल आहे काही काळजी नाही, हा मारत नाही. मग एखाद्या त्याने अनुभव असेल तो बैल तर तो डायरेक्ट जातो आणि त्या बैलाला पकडतो. का पकडलं त्याने? कशामुळे पकडलं? याला म्हणायचा विश्वास. हा चेतनावरचा विश्वास. त्याचा विश्वास पुत्र आहे नाही आपल्या अंगावर चला आपल्याला चावेल का असं वाटलं. पण जर खात्री असेल त्याच्यावर तुमचा विश्वास असेल मी त्याच्याजवळ गेलो तरी ते चावणारच नाही हा जर विश्वास पक्का असेल तर ते मग माणूस तिथे जाऊ शकतो. म्हणजे विश्वास जो आहे हा जड आणि चेतन या दोन्ही ठिकाणी हा विश्वास अशा प्रकारचा काय असतो. पण अशा वेळेला हा एक विश्वास पारमार्थिक क्षेत्रामध्ये विश्वास हे अतिशय महत्त्वाचं भांडवल आहे. म्हणून ते विश्वास ठेवत असताना जर आपल्याला कृतार्थ व्हायचं असेल, आपल्याला देवाने कृपा करावी असं वाटत असेल, आपण या जन्माच्या परंपरातून बाहेर निघू असं वाटत असेल तर विश्वास ठेवण्यासाठी योग्य जागा कोणती आहे याचा विचार करणं आवश्यक आहे. विश्वासाला योग्य जागा कोणती? मग फक्त संतांच्या ठिकाणी ती जागा महत्वाची आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात संतांचे पायी हा माझा विश्वास. पायी म्हणजे संतांचं स्वरूप स्थितीवर संतांच्यावरती माझा काय आहे? विश्वास. पण मात्र ते संत आहे तर सध्या संतांचं भांडवल फार पिकलं आहे. हो लय कठीण काम आहे. आता ओळखणे आवड झालं. आता जो खरा संत आहे तो आता बाजूला राहू शकतो. समुद्र नदी डोळे पहिला वाचा
माणसासारखे नाही, म्हणजे दिसतात माणसासारखे पण ते माणसासारखे नाही, त्याचा बदल आहे. असेल का एक गंमत सांगतो. आता कीर्तनकार आले म्हणजे लोक काय म्हणतात कोण आहे? संत आहे. कीर्तनकार संत आहे असं नाहीच असंही नाही, पण लोकांची धारणा आहे कीर्तनकार म्हणजे संत आहे. का निर्माण झाली धारणा? जगद्गुरु तुकोबा आहे, श्री संत रामदेव महाराज, श्री संत वेळोबा आहे, तुकोबा आहे, हे कीर्तन करत होते आणि आपण कीर्तन करायला लागलो म्हणून लोक संत समजतात. पण ते संत असतात असं नाही. संत ते आहे कोणी म्हणतो संत कोण? जास्त विश्लेषण त्यावरती करणार नाही, कारण मला ज्ञात आहे की 2 ते 3 व्याख्यान, त्यामुळे 2 वाजता ज्ञानदेव तुकाराम झालंच पाहिजे. आता 5 मिनिटं अगोदर झालं तरी चालेल, मला 5 मिनिट घ्या बसून. तर अशी गंमत असते. एक वाक्य दुसरं सांगितलं जे पहिली लाईन आहे ना ते बाजून जाते, म्हणजे फारच बुद्धिमान असतात, त्यांनी काही सांगितलं तरी लाईनवर येतात असं मला वाटतं, असं लोकांना वाटतं. त्याबद्दल काही विश्लेषण करणार नाही, त्याच्याबद्दल काही सांगणार नाही. पण हा अतिशय क्लिष्ट विषय असतो, म्हणजे क्लिष्ट विषय असतो. वाटतो सोपा आणि असतो अवघड. एक वाक्य त्याचं जुळवावं. म्हणून असा विश्वास, संतांच्यावरती विश्वास आहे. कोण संत या संदर्भात 2 वाक्यात बोलत होतो, जे तेज संत तेज संत ज्यांचा हे तर नेनती काही नाटोना नामस्मरण नाव वाचवलं, मला असं वाटतं पुढे ते संत आहे. आणि असे जे संत आहेत त्यांच्यावर आमचा काय विश्वास आहे. आपण मगाशी एक वाक्य करून जसं बोलून गेलो, विश्वाची म्हणजे श्रद्धाही आहे. श्रद्धा आणि विश्वास हे एकच बाजू अशा प्रकारचे आहे. श्रद्धा म्हणजे कोणती श्रद्धा आहे? कारण श्रद्धेसाठी स्वतंत्र एक अध्याय श्रीमद भगवद्गीतेमध्ये 17वा अध्याय, म्हणजे श्रद्धेचं पूर्ण चिंतन त्या 17व्या अध्यायात. श्रद्धा कोणत्या आहेत? म्हणजे सात्विक श्रद्धा आहे, दुसरी राजस श्रद्धा आहे आणि तिसरी तामस श्रद्धा आहे. आणखी 4थी सांगणार आहे. या 3 पहिल्याने सांग, या 3 श्रद्धा आहे. हा माणूस सात्विक आहे, हा माणूस तमोगुणी आहे, हा माणूस राजसी आहे. हे कसं ओळखायचं? त्याची श्रद्धा कशी आहे? श्रद्धेवर तो माणूस ओळखायचा. श्रद्धेवर आध्यात्मिकाकडे ओढ आहे, तो सात्विक आहे. कर्माकडे ओढ आहे, तो राजसी आहे. आणि शास्त्राने जे करायचं सांगितलं नाही ते करण्यात, ज्याच्या अंतःकरणातला भाव आहे ते करण्यासाठी जो प्रवृत्त आहे तो ती श्रद्धा राजस आहे. म्हणजे आता माणसावर श्रद्धा ओळखायची नाही. श्रद्धा ती त्याच्या ठिकाणी कोणती श्रद्धा आहे त्या श्रद्धेवर तो माणूस ओळखायचा. आणखी शास्त्रामध्ये एक श्रद्धा सांगितली. आम्ही जास्त 3 श्रद्धा आहेत. कुठे? बरोबर आहे ना? तुम्ही किती श्रद्धा ऐकता? नेहमी 3. सात्विक श्रद्धा, राजस श्रद्धा आणि तामस श्रद्धा. 4थी कोणती आहे? निर्गुण श्रद्धा. ही एक श्रद्धा आहे. 4 श्रद्धा. तर आता आपण एखाद्याचा संत जे श्रद्धा ठेवतात, जर आपण विचार केला तमोगुणी जी श्रद्धा आहे, तमोगुणी जी श्रद्धा आहे तिकडे संत आपल्याला होऊच शकत नाही. का? ते पूर्ण अधर्माचं कारण असतं. संत जे अवतीर्ण होतात ते धर्मासाठी अवतीर्ण होतात, त्या विभूतीच्या अवतीर्ण होतात त्या फक्त धर्म कार्यासाठी होतात. आणि संतांच्या जीवनातलं कार्य जे आहे हे अप्रतिम जर कार्य असेल, अगदी जर कोणतं असेल असामान्य कार्य, त्यांच्या जीवनातलं धर्म आहे. धर्म रक्षावासाठी करण्यात धर्माचे पालन करणे, आणि जे तामस श्रद्धेचे जे असतात त्यांचं आसुरी गुणाकडे ते खिचलेले असतात. त्यांचं पूर्ण राक्षसी प्रवृत्ती असते. जे शास्त्राने नाही सांगितलं त्यांच्याकडे त्यांची प्रवृत्ती असते, त्यांची प्रवृत्ती अधर्माकडे असते. म्हणून संत जे आहेत असे जे असतात तर त्या तामस श्रद्धेकडे अशी मंडळी कधीच खेचल्या जातात. ते तामस श्रद्धा वेगळी आहे. आणि जर आपण दुसरी कोणची राजसमध्ये जर आपण विचार केला तर राजसाचं काय? एका वाक्यात यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे. पण कर्म म्हणजे शास्त्राने सांगितलेल्या
श्रद्धा आहे आणि त्यातून काहीतरी भोग प्राप्त व्हावे ही ज्याची कल्पना आहे, म्हणजे सकामता ज्याच्या जीवनात आहे ती झाली राजश्रद्धा. ती राजश्रद्धा आहे. आणि सात्विक श्रद्धा जी आहे ती वेगळी. म्हणजे आध्यात्मिक काकडे ओढ ज्यांची आहे ती सात्विक श्रद्धा आहे. पण विशेषतः पुन्हा अशी आहे की ज्यांच्याकडे भक्ती आणि सेवा हा भाव ज्यांच्या जीवनात आहे त्यांची निर्गुण अशा प्रकारची श्रद्धा आहे. आणि अशी यथायोग्य श्रद्धा असेल तर तो मनुष्य योग्य स्थानावर पोहोचू शकतो. अशांच्याकडे जर आपण विश्वास ठेवला, अशांच्याकडे श्रद्धा ठेवली तर मनुष्यात तरुण जाऊ शकतो. ही ताकद त्यांच्याकडे असते. तर ते फार मोठी शक्ती अशा प्रकारची असते. आपल्याला एकच उदाहरण सांगताय. ज्ञानोबारायांचं एक स्तवन करताना, एक मंगल करताना पहिल्या अध्यायात एक ओवी आहे. अगोदर गणेशाचे वर्णन केलं, म्हणजे स्तुती केली, नंतर सरस्वतीची स्तुती केली. पण एक तिसरा जो टप्पा आला, तिसरा जो भाग आला तो श्रीगुरूच्या संदर्भात. श्रीगुरूच्या संदर्भात म्हणजे कसा आला तो का? माझं हृदय सद्गुरू जेणे तारला संसार गुरु म्हणून विशेष अत्यादरू विवेकावे. माझं हृदय सद्गुरू, माझ्या हृदयात सद्गुरू आहे. जसे संत सद्गुरू जे आहे ते माझ्या हृदयात आहे. पण माझं हृदय सद्गुरू जेणे तारुलो हा संसार गुरु. अशातली एवढी गंमतच आहे. म्हणजे सद्गुरू हृदयात असल्यामुळे, त्यांच्या श्रद्धा असल्यामुळे मी काय करलो, या संसार सागरातून तरुण गेलो. पुढे मोठी गंमत आहे. या ओवीतली पुढे मोठी गंमत आहे. एक एक ओवी चिंतनात जर घेतली तर आश्चर्यच आहे. कसं आहे बघा, माझं हृदय सद्गुरू जेणे तारुलो हा संसार. पुढे काय म्हणतात, पुढे अत्यादरू कशावर ठेवला, तरले कशामुळे, सद्गुरू हृदयात सद्गुरू आहे म्हणून तरुण केले. पण पुढे मग अत्यादरू सद्गुरूवर असावा. पण ज्ञानोबाला काय म्हणतात पुढे, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावा. हेही गंमत आहे. इकडे सद्गुरू आणि तिकडे विवेक. विवेक म्हणजे विचार म्हणजे ज्ञान. तिकडे तो शब्द आहे, इकडे हा शब्द आहे. त्याचं कारणच असं आहे की संत आणि ज्ञान हे त्याचं समन्वय अशा प्रकारचं. जे संत आहेत ते ज्ञानी आहे, जे संत आहेत ते ज्ञानरूपच आहेत. म्हणून अत्यादर जो ठेवला तो विवेक ज्ञानावर ठेवला. असं कसं काय शक्य आहे? संत तुम्हाला असं शक्य आहे. कारण संत हे ज्ञानाचे प्रमुखच आहेत, ज्ञानाचे ते राजेच आहेत, नाही का? ज्ञानियाचा राजा ज्ञानदेव थोडं जर इकडे तिकडेच गेलं ना तर ते जुळत नाही. बाकी ठिकाणी जुळतं, काही ठिकाणी जुळतं, काही ठिकाणी जुळवायचं कामच नसतं. पण थोडं सुद्धा ज्ञानाचं सागर आहे, ठीकच आहे, काय अडचण नाही. पण प्रमाण काय केलं, ज्ञानियाचा राजा गुरु महाराज म्हणते ज्ञानदेव ते ज्ञानाचे राजे आहे. म्हणून इकडे अत्यादरू कुठे ठेवला, विशेष अत्यादरू विवेकावर म्हणजे ज्ञान. इतर प्रमाणात जर आपण शोधलं, ज्ञानियाचा शिरोमणी वल्लभ स्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. म्हणजे ज्ञानोबा आणि ज्ञान काही वेगळं राहिलेलं नाही. पुढच्या वाक्य सांगतो ना, अहो ज्ञानोबाचं चिंतन जरी केलं तरी ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेव जीवतो अखंड बदली बदलतो. अशी गंमत आहे. म्हणून त्याच्या संत जे आहे अतिशय विद्वान, संत अतिशय ज्ञानी आहे. अतिशय ज्ञानी म्हणजे ज्ञानाचे शिखरच आहे, ज्ञानाच्या उंच स्थानावर ते पोहोचलेले आहे. त्याच्यात काही म्हणून विवेक आणि संत याच्यामध्ये बदलला, एक एकता त्याच्यात निर्माण झाली. आपण जर त्यांच्या ज्ञानाच्या बाबतीत तुकोबारांच्या बाबतीत जरी विचार केला तर
तुकोबारायांच्या प्रमाणात व्हायचं. बाकीचे फक्त बेजारच व्हा, बाकीचे फक्त भारत वाहत पळा. पण जे वेद आहे, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद याचा खरा अर्थ जर कोणाला द्यायचा असेल तर तुकोबराय म्हणतात, तो आम्हाला द्या. वेदाचा तो अर्थ, वेदाचा तो म्हणजे त्या म्हणजे ज्ञानाच्या संदर्भात ते कलश स्थानावर आहे, हा त्याचा अर्थ आहे. असा छंद प्रयोग आहे. पंडित वैदिक अथवा दशग्रंथ असे जरी असले तरी तुकोबाराची परिसरीनं भरती भवती तुकयाची, म्हणजे तुकोबारायांची बरोबरी हे कोणी करू शकत नाही. पंडित असो, वैदिक असो, दशग्रंथी असो, इतकं ज्ञानाचं टोक त्यांच्या जीवनात. पण आशिक जी आहे ते त्यांच्या ठिकाणी आमचा काय विश्वास आहे, आमची श्रद्धा त्यांच्यावर आहे, अतुट श्रद्धा आमची त्यांच्यावर आहे. का देवावर तर आहेच ना, पण देव आणि संत याच्यामध्ये भिन्नताच नाही ना. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा एकच आहे. देवाची शक्ती आहे ती संतात शक्ती आहे. जसं म्हणतो आपण करतो, अकर्तो आणि अन्यथा करतो. कुणात शक्ती आहे? परमेश्वरामध्ये ती शक्ती आहे, पण त्यांच्यात ती शक्ती आहे. तर संतात सुद्धा करतो, अकर्तो आणि अन्यथा करतो शक्ती आहे. विठ्ठला विठ्ठला. राईचा डोंगर कोण करू शकतात? जगाचा मालक. पण तो जरी इतकं करत असला तरी संत सुद्धा करील ते कायम नव्हे. इतकी ताकद यांच्यात आहे प्रत्येक गोष्टी. नाही त्यांचं असं आहे, ते कसं आहे, हुकम करोती वाचा म्हणून सांगायचं घरी. कुणाचं? देवा. हुकम करोती वाचाला, मुखे सुद्धा बोलायला लागतात. पंगू लंघयते गिरी, पंगू सुद्धा चालायला लागतात. ही देवाची कृपा आहे. पण देवाची ताकद आहे, देवाची शक्ती आहे. पण अशी देवाची जर शक्ती असेल पण आमच्या संतांची सुद्धा महान शक्ती आहे. काय? आंधळ्याची डोळे, आंधळ्याचे पाय, ही ताकद कोणाची? ही आमच्या संतांची ताकद आहे. किंबहुना पण पाहतो अनेक मुकी जे आहेत, अनेक आंधळे जे आहेत, आमचे आदरणीय हरिभक्त पारायण परमपूज्य वैकुंठवासी गुरुवर्य गुरुनाथ गुरु मामासाहेब असं सांगायचं म्हणजे उदाहरण की ज्ञानेश्वरी पुढे घेतली, वाचता येत नाही, पण पुस्तक सांगितलं त्याच्यावर काय ठेवायचं? बोट ठेवायचं. बोट ठेवता ठेवता ती पूर्ण ज्ञानेश्वरी काय झाली? मुखोद्गत झाली. ही संतांची कृपा. संतांची कृपा. मुखे बोलायला लागतात, ही संतांची कृपा आहे. देवाची फार मोठी आहे. अहो ती एकच आणि दोघं जण. काय फरक आहे? दोन एक फरक सांग. श्री संत एकच उदाहरण सांगा. मला ज्ञात आहे की 15 मिनिटात सगळं थांबायचं. की एकदा अशी गंमत आली, पूर्ण इतिहास तुमच्या पुढे ठेवणार नाही, जेवढा पूर्ण 10 मिनिटात. श्री संत गोरोबा एका प्रसंगात त्यांचे हात छटले गेले, त्यांनी छाट. आणि मग श्री संत नामदेव महाराजांचं कीर्तन आहे, सर्व प्रमाणात आहे. नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू आहे. गोरोबा काकांचे हात असे पूर्ण छाटलेले आहेत त्यांनी स्वतः. मग अशा वेळेला नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू आहे आणि नामदेव महाराजांनी कीर्तनात सांगितलं, सर्वांनी टाळ्या वाजवा, मुखाने राम म्हणा,
इथे येऊन नाही वाजवत करता कुठे वाजवता बघ. इथं येऊन जर विठ्ठल विठ्ठल म्हणताना वाजवले नाही तर आपल्याला पुन्हा कोणीतरी वाजवण्याची दाट शक्यता आहे असंही समजून घे. वाजवल्यात काय पण हा मुद्दा मी आपल्याकडे असा स्पष्ट करतोय. नामदेव महाराजांनी सांगितलं टाळी वाजवा. गुरुबा काका कीर्तनात बसलेले आहेत. गुरुबा काका टाळी वाजवा म्हटल्याबरोबर गुरुबाकडे असं करायला लागले. असं करता क्षणी दुसऱ्याच क्षणात हात निर्माण झाले आणि गुरुबा काकांनी टाळी वाजवायला सुरुवात केली. संतांची हे संत आणि देव याच्यामध्ये कुठली तफावत नाही. म्हणून आम्ही कोणावर श्रद्धा ठेवली संतांच्या वरती. त्यांच्या पायावर आम्ही विश्वास ठेवलाय. तो तुकोबार आहे हे बरोबर आहे तुमचं. पण एवढी ताकद एवढी म्हणजे देवाची फार ताकद आहे. देव माणसाला बोलावं लागतं. कुणाला बेलेला सुद्धा जिवंत करतात संदेह करतात. देव माणसाला बोलावं लागेल पण जनावराला बोलावण्याची ताकद ज्यांच्यात निर्माण झाली ते संत आहे. म्हणजे रेल्यामुखी बोलवला म्हैशी पुत्रामुखे बोलवले आणि दुसरं काय चालवली भिंती. भिंत चालवली चढ भिंत ही ताकद आहे आमच्या संतांची. म्हणून देव आणि संत यांच्यात कुठली तफावत नाहीये. पण आमची श्रद्धा जी आहे आमचा विश्वास जो आहे हा संतांच्या ठिकाणी आहे. ती वेळ तुकोबार आहे. तुम्ही जर संतांच्या ठिकाणी विश्वास ठेवला तर ते त्याची फलश्रुती काय त्याच्यामुळे काय परिणाम होणार आहे तुम्हाला काय त्याचा लाभ तुमच्या जीवनात मिळणार आहे. व आमच्या पत्रात जो लाभ मिळणार आहे जी फलश्रुती आमच्या जीवनात मिळणार आहे त्या भंगाच्या दुसऱ्याच्या त्याची माझेही तकरीती सका त्याची माझेही तकरीती सका त्याची माझेही तकरीती सका त्याची माझेही तकरीती सका कसा शब्दप्रयोग केला षष्टीचा शब्दप्रयोग चाचीचे षष्टीचा शब्दप्रयोग आहे. तेच माझं हित करणार आहे. दुसरं कोणी करणार नाही का शक्य नाही. बाकीचे तर ठराविक ठिकाणापर्यंत येतात आणि परतीच्या प्रवासाला लागतात. आपल्याला ते सुवासिक होता इथे त्या दृष्टिकोनातून आपल्याला ठेवता येईल. धनाने होमप्रश्न समजते भार्या द्वार जलस्पर्शाने यशकाया परलोक मार्गे गर्भागोचरी जीव बाकीचे ठराविक स्थानापर्यंत येतात. स्थान संपलं की ते परत जातात. पण शेवटच्या स्थानापर्यंत येणारे दोनच आहेत. चक्र पाणीशिवाय कोणी सोडू शकत नाही एक होता आणि संताशिवाय कोणी सोडू शकत नाही हा दुसरा होता. पण मग कसं आहे दुसरं कोणी हित करणार नाही का नाही हो शक्य नाही. तेच करणार आहे. दुसरं कोणी करून काय उपयोग नाही. हित कारण काही लोक ज्ञातच नाही. हित नाही ठावे जननी नाही माहित नाही किंवा सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोय रे शक्य नाही. मग कोण सोडू शकतं जे चक्र पाणी वाकोनी सोडणार नाही. दुसरे प्रमाण की संत जे आहेत हे आपल्याला यातून सोडवतात. अंतकाळामध्ये काही नाही दुसऱ्याचं काय चालत नाही कोणाला तो तयारच आहे तुम्हाला घेऊन जायला. पण संत जे आहे त्यांनी जर ठरवलं की आपली जर तशी भक्ती असेल तर
तसं तर विश्वास असेल तर आपल्या संदर्भात गंमत अशी आहे की संताची बाई हा माझा विश्वास आहे का ते माझं हित करणार आहे. आणखी काय केलं तुम्ही सर्व भावेदास त्यांचा कायेनं वाचन आणि मनाने आम्ही त्यांचं दास्यत्व पत्करलंय म्हणून ते माझं काय करणार आहे हित करणार कायेनं वाचन मनाने अंतःकरणाने हे तितका विषय आपल्याकडे ठेवणार आहे समजून घ्यायचं आहे. ही सभा समस्त साधू संतांची मग मी त्यांचं दास्यत्व पत्करलंय. संतांचं दास्यत्व हा सर्वात महत्वाचा भाग आहे. असं म्हणतात तर विनंती सुद्धा केली तुमची दासीचा दास ठेवा म्हणून कायेनं वाचेनं मनाने मी कुणाचं दास्यत्व पत्करलं संतांचं काय करणार आहे त्याची माझे हित करे ते सगळं खरं म्हणजे माझा एक मार्गाच्या पुढे दिला की अगोदर त्याची माझे हित म्हणत असताना सर्व भावेदास अगोदर घेणं आवश्यक होतं तर 2 मिनिट उशिरा झाले त्याबद्दल सर्वांची माफी मागतो. विठ्ठला जर चूक झाली तर श्रोत्यापुढे स्पष्ट मांडलं पाहिजे मी या मताचा तर समाजाचा आमच्या वक्त्यावर वारकरी संप्रदायाच्या प्रबोधकावर नितांत विश्वास असतो. ते कसं बोलतात त्याचे मागे पुढे होणं हे चुकीचं असतं म्हणून त्याची माझं हित करे ते सगळं जे हा गोपाळ कृपा करीन तेच माझं हित करणार आहे ते सोडून कोणी हित करणार नाही म्हणून जेने हा गोपाळ कृपा करीन त्याच्या योगाने जगत चालक ब्रह्मांड नायक जो तो आमच्यावर काय करणार आहे कृपा करणार आहे आमच्यावर कृपा करणार आहे. देवाची कृपासाठी अनेक लोक असताना नसतात म्हणजे अनेकांची अपेक्षा असते साधकांची अपेक्षा असते माझ्यावर देवाने कृपा केली पाहिजे. पुसावेचे हे चिवाटे जे जे भेटे दयाचे देव कृपा करणं कायला जरा केलं देवाने कृपा करायला पण देवाने कृपा करण्यासाठी या साधनाचा अवलंब करणं आवश्यक आहे म्हणून त्याची माझं हित करेल हे सगळं जेणे हा गोपाळ कृपा करेल. गोपाळ कृपा करणार आहे आणखी काय करणार आहे अहो जर काही अडचण निर्माण झाली कोणची अडचण एक कीर्तन ऐकून संस्थेत असताना ते अनुभवते ते पण काही माणूस थकला भागला कीर्तनगार महाराज परमार्थ करणार आहे मग चहा घ्या चहा नाही जमलं तर कॉफी घ्या कॉफीने जमलं तर दूध घ्या काहीतरी घ्या थकले भागले तर अरे बाबा या क्षेत्रात थकण्या भागण्याचा विषय वेगळा आहे उंच आहे याच्यामध्ये मनाचा निग्रह आणि इंद्रियाचा निग्रह याच्यामध्ये भयंकर अडचणी निर्माण होतात. या भवसागरातून पुढे सरकत असताना पलीकडे जायचं असेल तर अनेक अडचणी निर्माण होतात पण या अडचणी ज्या आहेत त्या आमचे संत जे आहेत या अडचणी सोडवतात म्हणजे या अडचणी सोडवतात आणि पलीकडच्या कडेवर नेतात. या अभंगाच्या तिसऱ्याच्या कडेवर वाहते म्हणजे कडेवर नाही पलीकडच्या कडेला पोहोचवते पण काय अडचणी आहेत तर इंद्रियाचा निग्रह
करणं सुद्धा अतिशय अवघड आहे. गोव्या दोन वेळ आपल्या समोर होतो जे सारसा एक गणिता होय वाहून काढिता का म्हणून दौडता भाने आवडणे पै माये पुढे नाही बाळक काळे नेताचे एक परत एक होय का उदक तुझं दाम एवढं अवघड आहे. वाटतं अर्थ तुम्हाला ज्ञातच आहे. एक एखादा सांगतो पै माये पुढे नाही बाळक काळे नेताचे एक परत एक जसं एकच मुलगा आहे आणि तो काळाने न्यावा याला समजा त्या आईला जितकं वेदना होता तितकं इंद्रियाचा निग्रह करताना भेटला. माशी जी आहे ती पाण्यातून बाहेर फेकली वळवरती ती जशी तरफडते ना जरा तितक्या वेदनाच्या माशीला होतात तितक्या वेदना साधकाला इंद्रिय निग्रह करताना होतात. इतकं कठीण असतं. संत जे आहे अशा वेळेला संत सांगतात नाभी 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 ऐसे बोलिले वचन घाबरू नका चालत राहा काळ जवळ आला चला चला काय अर्थ नाही. पण संत पाठीमागून काय देतात धीर देतात. घाबरण्याचं कारण नाही. पण हा निग्रह अतिशय अवघड आहे. मनाचाही तितकाच अवघड आहे. बहुत चंचल जाता येता मांडलं चंचल हे मला कृष्ण या श्लोकावर बोलत सांगत असताना ज्ञानोबरायांनी फार सुंदर वर्णन की मन जे आहे ते वाऱ्यासारखं जरी आहे अतिशय भयानक अशा प्रकारचं पळत राहतं. चंचल मला कृष्ण प्रमाथे भगवान तस्या निगमने बाहेरून सुष्करम देवाई ऐसे कसे घडलं शास्त्रीजी देवाई ऐसे कसे घडलं आठवड्याने म्हणून पूर्ण देवाई ऐसे कसे घडलं जे बरं समाधी का राहा मंत्रा राहिला भावातून हे जसं जितकं अवघड आहे मनाचं तितकं इंद्रिय आणि मन हे अवघड असल्यामुळे अशा वेळेला कुणाचा तरी आधार आपल्याला लागतो आहे. तर संत जे आहे हे पाठीमागून हिंमत देतात धीर देतात आणि धीर दिला कुठल्याही प्रसंगात डोक्यात ठेवा एखाद्या माणसाचा धीर जर जायला लागला त्याला धीर देणं ही सुद्धा एक महत्त्वाचं काम आहे. माणूस कितला महत्त्वाचा भाग आहे. जर एखाद्याला धीर दिला गेला नाही तर तो आत्महत्येकडे प्रवृत्त होऊ शकतो ही अवस्था आहे. म्हणून एखाद्या कुठल्याही प्रसंगात आपल्याला त्याला हिंमत देण्याची आवश्यकता आहे त्याला धीर देण्याची आवश्यकता आहे. संत जे आहेत हे साधकाला हिंमत देतात साधकाला धीर देतात घाबरू नको असं म्हणतात आणि त्याला पुढे अशा प्रकारचं कडेपर्यंत ते पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी शक्तीचे प्रयत्न करतात आणि साधक कडेला अशा प्रकारे जातोय. ज्या तो कडेला जातो ना त्यावेळेला संतांची संगत त्याच्या जीवनात काय असते. मग संतांच्या संगतीत कडेवर गेल्यानंतर त्याला जे सुख मिळतं त्यांचे आणि जोडे सर्व सुख संतांच्यामुळे त्याच्या जीवनात सर्व सुख मिळतं. सुखया संत समान येथे दुरावे तुझे आणावे दर होते सगळं कर्मे सर्व कार्य म्हणले असो अनेक प्रमाणे थांबतात. पण त्यांच्या सानिध्यात काय मिळालं सुख मिळालं. या पहिल्या चरणातल्या दोन गोष्टी आपल्या पुढे आल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणातल्या पुन्हा 4 बाबी आपल्या समोर आल्या. मग यातल्या 2 बाबी बाकीच्या राहिल्या. तुकोबारायांच्या प्रारंभिक अवस्थेतल्या पहिला आणि चौथं चरण प्रक्रियेच्या आहे 2 भाग. चौथ्या चरणातलं कोणची आहे त्या अभंगाच्या 4थ्या चरणात तुका म्हणीचे वचनाला मोठे बोलले ते तुका म्हणे शेष सेवी लावलं म्हणजे मी उच्चिष्टाचं सेवन करेल. शेष म्हणत उच्चिष्ट म्हटलं जात आहे. मग कोणतं उच्चिष्ट असेल तर संतांनी जे चिंतन केलंय नामस्मरण केलंय ते ज्या साधनावर आरूढ झाले ते साधन जे आहे ते आपल्यासाठी पुन्हा ठेवलं तर त्या साधनावर अवलंब होणे. समजा पंढरपूरची वारी आहे त्यांनी केली असंही करतात पण ते त्यांचं उच्चिष्ट आहे. प्रभूचं चिंतन करणं हे त्यांचं उच्चिष्ट आहे.
म्हणजे हे जे उच्चिष्ट आहे तर त्याचं मी सेवन करणार. पण तुका म्हणे शेष सेविना आवडे आणखी काय करणार. वचन मोडी बोलले ते संतांनी सांगितलेल्या प्रत्येक वाक्याप्रमाणे वचनाप्रमाणे मी पूर्ण ऐकणार आहे. मी ते फक्त संतांचं बोलणार नाही. त्यांचं उच्चिष्ट सेवन करण्यात त्यांचं वचन न बोलण्यात जीवाचं कल्याण साठवलेलं आहे. त्यांचं वचन न बोलण्यात त्यांचं उच्चिष्ट सेवन करण्यात जीवाचं हित साठवलेलं आहे. मग त्याची माझे हित करे ते सगळं जेणे हा गोपाळ कृपा करे ज्ञानेश्वर. एकच विनंती आहे या मायबाप सरकारला विनंती. काय मायबाप सरकारला विनंती आहे याच्याकडे काय विनंती करायचं काम आहे. कारण आजची जी युवा पिढी आहे आजचे जे युवक आहेत युवती जे आहेत या नको त्या रस्त्याने धावायला लागलेल्या आहेत. त्यासाठी नेमकं धावणं कशामुळे चाललंय कशामुळे एवढं आकर्षण वाढलंय नको त्या रस्त्यावर जाण्याचं आकर्षण कशामुळे वाटलं त्याचं चिंतन करणं हे सरकारला अतिशय आवश्यक आहे. काय आवश्यक आहे कसं आवश्यक आहे जर विचार केला तर आपण आज प्रत्येक माणूस म्हटला की मोबाईल शिवाय माणूस नाही. 6 महिन्याचं लेकरू जरी असेल 3 महिन्याचं असेल तर त्याच्या पुढे मोबाईल ठेवलं चांगलं आहे. या मोबाईलच्या माध्यमातून विश्वात काय सुरू आहे एका सेकंदात सेकंद जास्त झाला आवडतो समोर काय झालं म्हणजे अतिशय चांगल्या गोष्टी आहेत. त्याची निर्मिती अतिशय चांगल्यासाठी झालेली आहे. त्याच्याबद्दल कुठे अडचण नाही म्हणून ते असणं आवश्यक आहे. पण त्याच्यावरती ज्या जाहिराती दिल्या जातात त्याच्यावर जो भाग आहे तो अतिशय चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. त्याच्यावर बरंच विश्लेषण यामध्ये मला करता येईल कुठली आता कुठलं करणार नाही. फक्त त्याच्यावर चिंतन आणि मनन होण्याची आवश्यकता आहे. ज्या जाहिरातीतून विकार निर्माण होतात ज्या जाहिरातीतून लोक नको त्या रस्त्याकडे जातात त्या जाहिराती ज्या आहेत त्या थांबवणं आवश्यक आहे अशी माझी विनंती आहे. हे पाहलंय साधा कीर्तनाचं जरी तुम्ही आता जरी म्हटलं तुम्ही ताबडतोब दाखवू शकतो की एक मी कीर्तन ऐकता ऐकता त्या कीर्तन ऐकता ऐकता त्याच्यावर जी जाहिरात आली ना त्या एका क्षणात मी याचा फोन फेकला. तो फुटतो का तुटतो पाहिला नाही मनाशी अतिशय वेदना दिल्या. आणि कीर्तन आहे कीर्तनात जाहिराती असू नये असं नाही. वेगळं जे परिस्थिती अशी आहे त्याच्यावर नको त्या जाहिराती तुम्ही देऊ नका. चिकार जाहिराती तुमच्या करताय तुमच्या मिळवण्यासाठी पुष्कळ तुमच्याजवळ आहे. पण हा विचार समाजाच्या पुढे जात असताना विकार निर्माण होईल अशी जाहिरात देऊ नका अशी यांना सुद्धा विनंती आहे. म्हणून आज शासनाला विनंती आहे यांनाही विनंती आहे कारण आज आम्ही सुद्धा अपकलो आहे. शास्त्री महाराज आम्ही सुद्धा अपकलो आहे. काय केलं पाहिजे काय सांगितलं पाहिजे की त्या रस्ता जो आहे तो चुकीच्या रस्त्याने लोक चाललेले आहेत. म्हणून हे असू नये असं नाही. आजच्या कालखंडात याची नितांत आवश्यकता आहे हे आपल्या माहिती असेल. पण ज्याला जास्त आवश्यकता नसेल त्याला फक्त बोलणंच आवश्यक असेल त्यांनी ते छोटे फोन सुद्धा वापरायला अडचण नाही असं माझं मत आहे. पण याची ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी ते वापरलंच पाहिजे. पण शासनाने सुद्धा त्या गोष्टीचा विचार करावा असे सरकारला माझी विनंती या निमित्ताने अशा प्रकारची आहे. आणि आपण सर्व आला पुढे पाहिल्यानंतर मला अतिशय समाधान वाटलं. या कोपऱ्यापासून जेवढा आपण मंडप दिला आहे तेवढा भरभरून अशा प्रकारचा खचखचून अशा प्रकारचा अपूर्ण खचाखच भरला असा एक शब्द आहे. खचाखच भरला पण आता निश्चितपणे आणि आता तर अजून दुपारचं कीर्तन आहे संध्याकाळचं कीर्तन आहे व्याख्यानं सुद्धा अतिशय सुंदर अशा प्रकारचे आहेत. आणि उद्या तर महाप्रसाद आहे अप्रतिम. महाराष्ट्रात कुठेही जा देशात कुठेही जा जे विवेकानंद आश्रमामध्ये महाप्रसाद देण्याची पद्धती महाप्रसादाला येणाराची एक मानसिकता आणि ज्यावेळेला महाप्रसाद आपला त्यांचा पूर्ण घेऊन होतोय त्यावेळेचं चित्र हे सर्व आणि त्यातली जागा 10 मिनिटात अगदी कोरी जशी तुम्ही या क्षणाच्या अगोदर पाहाल तशीच महाप्रसाद झाल्याबरोबर असे राज्यात देशात पुढे तुम्हाला सापडणार नाही. पुढील पद्धत ही परंपरा जी आहे ती आमचे आदरणीय उच्च श्री महाराज जे आहेत यांनी जी प्रथा आणि परंपरा या ज्या सुरू केल्या त्या परंपरा आणि प्रथा ज्या आहेत ज्या पद्धती आहेत जे सेवा कार्य जे आहेत ते निश्चितपणे आमचं जे आज अध्यक्ष असेल ट्रस्टी असतील आमच्या सर्व अध्यक्ष ट्रस्टी एवढंच नव्हे सर्व जे आहात तुम्ही तुमच्या सर्वांवर ते अवलंबून आहे. उद्या यशस्वीपणे एक महाराष्ट्रात देशात आजही सुद्धा देशात
ताकद सुद्धा कुठे कमी पडू नये यापेक्षा सुद्धा भरभराटी अशा प्रकारची होत राहावी अशा पद्धतीची कार्यरचना आणि असं आपलं जीवन जे आहे हे समाजाच्या पुढे उतरवा एवढीच विनंती सर्वांना करतोय आणि मौलींच्या भजनाकडे होतोय. सुंदर चालू सद्गुरु गजानन महाराज की जय, सुखदास महाराज की जय.